बर, बघूयात, करू सुरुवात. चेक करायचं सर्वांनी. जॉईन द वर्ड्स फ्रॉम ए अँड बी अँड टू मेक मिनिंगफुल वर्ड. एक मिनिंगफुल वर्ड काय करायचंय, तयार करायचंय. नो, नोचं काय लिहिलंय तुम्ही? नोवेअर. अजून काय येऊ शकतं? नो. नथिंग येऊ शकतं, नथिंग. अजून नोबडी, नो वन, नोवेअर. चारीपैकी कोणतंही एक लिहून टाका. कोणतं लिहूयात? नोवेअर. नोवेअर. ठीक आहे. एव्हरीबडी. एनीवन. बरं, आता वर्ड तयार करायला लावलंय ना, मग हे दोन्ही शब्द एकत्र लिहायचे, सेपरेट सेपरेट लिहायचं नाही. एनी इकडं आणि वन तिकडं नाही लिहायचं, जोडूनच लिहायचं. ठीक आहे. समथिंग. ठीक आहे. पुढं राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. वेल, सेल. अवर, बॉल, कॉल, फॉल, फाईन, लाईन. तुम्ही काय लिहिलंय का वेगळं? माइन. ओके, माइन पण येते. अजून वाईन, नाईन. खूप येते. बरं, चला पुढे घेऊयात. काय डाऊट आहे इथपर्यंत? नाही. चला पुढे. राईट द सायलेंट लेटर फ्रॉम द गिवन वर्ड. सायलेंट लेटर म्हणजे काय असतं? शब्दामध्ये उच्चार होत नाही. जसं की राईट, र पासूनच बोललं का नाही? वर राईट बोलले का मी? फक्त राईट बोलले, म्हणजे ह्याच्यामध्ये सायलेंट कोण आहे? हा डब्ल्यू आहे. मग इथं फक्त डब्ल्यू लिहायचं. हवर बोलतो का आवर बोलतो? आवर. म्हणजे कोण सायलेंट आहे याच्यामध्ये? एच सायलेंट आहे. राईट, जी सायलेंट. टीचर, टीचर, पी येत आहे ना त्याच्यामध्ये, मग पी सायलेंट नाही. पिक्चर बोललो का आपण? नाही, त्याचा उच्चारच केला नाही, म्हणून फक्त पिक्चर, टी आला सायलेंट. क्वेश्चन नंबर 2, अल्फाबेटिकल ऑर्डर. एबीसीडी नुसार लावून टाकायचं. पहिलं काय आलं? बर, कोणाला माहित नाही अल्फाबेटिकल ऑर्डर कशी लावायची? माहितीये सर्वांना? फक्त पहिले लेटर पाहिजे. सी, एन, एम, सी, एस. ह्याच्यामध्ये एबीसीडी मध्ये पहिल्यांदा कोण आला? सी आला का नाही? सी आल्यामुळे पहिल्यांदा कोण येणार? कोरिएंडर. दुसरं मिंट. तिसरं नीम. आणि चौथं स्पिंच. बरोबर आहेत का तुमच्या जोड्या? चेक केल्या? चला पुढे मग घेऊ. पुढं राईट द वर्ड्स दॅट सेम साऊंड बट डिफरंट स्पेलिंग अँड मिनिंग. म्हणजे बघा, आता इथं बघा, सेल एक असं आहे आणि सेल एक असं आहे. ठीक आहे. स्पेलिंग वेगवेगळे आहेत आणि त्याचा अर्थ पण वेगळा आहे, पण उच्चार कसा आहे? सेम आहे. मग तसंच मला सांगा, फिट. हा वाला एक फिट येतोय बघा, पायाचा फिट खालचा. ठीक आहे. बिट, हा एक BEAT, बिट म्हणजे मारणे. सीट, आणि हा एक SEAT, सीट, बसायची सीट. ठीक आहे. पिक, पिक. बरोबर. पुढे राईट द पास्ट टेन्स ऑफ द गिवन वर्ब. लिहायचंय तुम्हाला ते. कीपचं काय येणार? केप्ट. बरं, आता हे शब्द लक्षातच ठेवावे लागतात, ह्याच्यावर ओळखता येत नाही, पाठ करावे लागतात. कीपचं केप्ट, गोचं वेंट, ब्रिंगचं ब्रॉक्ट, आणि फॉरगॉटचं फॉरगेटचं फॉरगॉट. फक्त ईच्या ऐवजी ओ लावायचा. ठीक आहे. पुढे जायचं. लिहिलं? लिहायचंय सर्वांनी, लिहायचंय. हे पण लिहून झालं.
तुले खुशीत आनंदात बघत बसलाय ना नुसताच. बर, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग गोइंग टू. आता इथं जसं आय एम गोइंग टू मेक प्रॉपर लॅटन ऍट द होम. आता आपल्याला स्टार्टिंग करायची अवर टीचर इज, आणि त्याच्यामध्ये कोण यूज करायचंय, गोइंग टू यूज करायचंय. मग काय सेंटेन्स होईल रे, अवर टीचर इज गोइंग टू क्लासरूम. बरोबर, अवर टीचर इज गोइंग टू क्लासरूम. स्टाफ रूम लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. माय फादर इज गोइंग टू ऑफिस. OFFIC. ठीक आहे. यायचं पुढं खाली यायचं. राईट द वर्ड्स, फॉलोइंग वर्ड्स केअरफुली. जसं की एक्झाम्पल दिले, केअर, केअरफुल, केअरफुली. तसं थॉट, थॉटफुल, थॉटफुली. ठीक आहे. पुढं ब्युटी, ब्युटिफुल, ब्युटिफुली. ठीक आहे. अपोजिट वर्ड नाही, तो वायचा आई मध्ये रूपांतर होतं त्याला, जर आपल्याला सफिक्स लावायचा असेल. ठीक आहे. अपोजिट वर्ड्स, स्ट्रॉंग, वीक, फॉरगॉट, विसरणे, रिमेंबर. पुढे टेक, गिव्ह. अरे अपोजिट वर्ड लिहायचे आपल्याला. हॅपी, हा, आणि टेक म्हणजे देणे, गिव्ह म्हणजे घेणे. गिव्ह म्हणजे घेणे, टेक म्हणजे देणे. झालं. बरोबर आले सर्वांचं. हे पुढे जायचं. लास्टचा क्वेश्चन, ट्रान्सलेट इनटू गुड मराठी. आय लव्ह वॉटरिंग प्लांट्स. काही पाणी द्यायला आवडते. मला झाडांना पाणी द्यायला तेच की आवडते. ठीक आहे. डोंट वेस्ट युअर टाइम. बरोबर, तुमचा वेळ वाया घालू नका. ठीक आहे. सिंपल होता ना.